कांचनाराचं पान आणि हे आहे अश्वंतक म्हणजेच आपट्याचं पान. दोन्ही सेमच दिसत आहेत, मग दोघांमधला फरक ओळखायचा तरी कसा? तर कांचनाराची पानं ही अशी थोडीशी लंब आकार असतात आणि हा जो नॉच आहे हा डीप असतो, पण ह्याचऐवजी अश्वंतकाची पानं ब्रॉड असतात आणि नॉच खूप वरती असतो. आणि कांचनाराची पानं जास्त मोठी मोठी असतात, काही काही पानं इतकी मोठी सुद्धा असतात. पण तुम्हाला माहितीये का, नावं जरी वेगळी असली तरी दोघांचे गुणधर्म एकदम सेम आहेत. भाऊप्रकाश यांनी आपल्या श्लोकात म्हटलं आहे, कांचनारो हिमोग्राही तुवर श्लेष्म पित्तहत, म्हणजेच हा कषाय रसाचा आहे आणि शीत आहे. कृमी कुष्ठ गुदभ्रंश गंडमाला व्रणापहा, म्हणजे कृमींचा नाश करतं, कुष्ठाचा नाश करतं, गंडमाला असती तर त्यांचा नाश करतं आणि गुदभ्रंशामध्ये पण उत्तम औषध सांगितलं आहे. पण पुढच्या श्लोकामध्ये भावप्रकाश म्हणतात, कोविदारोपी तद्वस्तात तयो पुष्पम लघुस्मृतम, म्हणजे कोविदार म्हणजेच हा जो आपटा आहे हेही कांचनाराप्रमाणेच आहे, फक्त त्याची फुलं लघु आहेत. आता एक प्रश्न आहे, आपल्याला माहितीये की दीपनम पाचनम तस्यात उष्णत्वात द्रव शोषितम ही द्रव्यग्राही असतात. मग कांचनार तर कशा रसाचा आहे, मग भावप्रकाश यांनी त्याला ग्राही कसं काय म्हटलंय? आता ह्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला ह्याचा आन्सर माहीत करून घ्यायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ यावरच येणार आहे, त्यासाठी आत्ताच चॅनलला फॉलो करा.